Friends, welcome to Shivtej coaching classes. In today's video, we are discussing the practice set 49. We are discussing the practice set 49. In previous video, we are discuss about 48. Practice set 48. जर करता तुम्ही practice set 48 पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर तो अवेलेबल आहे, तुम्ही तो कधीही पाहू शकता. ठीक आहे. तर प्रॅक्टिस सेट 49मध्ये काय आहे आणि तुम्हाला कोणते प्रश्न विचारलेले आहेत आपण ते डिस्कस करू. तर तुम्हाला एक पहिला क्वेश्चन विचारलेला आहे, फाइंड द पायथागोरन ट्रिपलेट्स फ्रॉम द अमोंग द फॉलोइंग सेट्स ऑफ नंबर. तुम्हाला काय केलेलं आहे, काही सेट ऑफ नंबर दिलेले आहेत. जसं तुम्हाला पहिल्या क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे 3, 4 आणि 5. हा काय दिलेला आहे तुम्हाला, म्हणजे हे तुम्हाला नंबर दिलेले आहेत आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की हे ट्रिपलेट आहे, पायथागोरन ट्रिपलेट आहे किंवा नाही. तर नेमकं पायथागोरन ट्रिपलेट काय असते, तर पायथागोरन ट्रिपलेट म्हणजे काय असते, जो या तिन्हीपैकी मोठा नंबर असतो. मोठा नंबर यामध्ये आहे 5. जर करता 5चा स्क्वेअर हा राहिलेल्या दोन नंबरच्या स्क्वेअरच्या बेरजे इतका असेल. रिमेनिंग 2 नंबर्स स्क्वेअर सम. जर करता जो काही दोन नंबर राहिलेले आहेत त्या दोन नंबरच्या बेरजे इतका असेल, तर जर करता हे दोन्ही व्हॅल्यू सारख्या आल्या, जर आपल्याला माहिती आहे, जर आपण सॉल्व्ह करू याला, 5चा स्क्वेअर 25 आहे, 3चा स्क्वेअर 9 आणि 4चा स्क्वेअर आपल्याला माहीत आहे 16 आहे. जर करता आपण 16 प्लस 9 केलं तर आपलं आन्सर येते 25. जर करता हे दोन्ही शेवटच्या व्हॅल्यू जे आहेत ते जर करता इक्वल आल्या, तर असलेलं जे काही नंबर दिलेले आहेत ते काय असणार, पायथागोरन ट्रिपलेट असणार. तसंच इथं आपण सॉल्व्ह केलेलं आहे, याला पहा, चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह केलेलं आहे. थोडं काय दिलेलं आहे पहा. The given set of number is 3, 4, 5. The biggest number among the given set is 5. मोठा नंबर हा 5 आहे. ठीक आहे, मोठा नंबर हा काय आहे, 5 आहे. त्यामध्ये काय, 5 स्क्वेअर इक्वल टू 4 स्क्वेअर आणि 3 स्क्वेअर या सगळ्यांचे जे काही स्क्वेअर घेतलेले आहेत आपण, 5चा स्क्वेअर 25, 4चा स्क्वेअर 16 आणि 3चा स्क्वेअर 9. आणि नंतर काय केलं आहे, जे काही छोटे नंबर आहेत त्या स्क्वेअरला आपण काय केलं आहे, ॲड केलं आहे. 14 प्लस 9 केलं आहे, याचा आन्सर आपल्याला आला आहे 25. ठीक आहे. आणि याचाच आन्सर केल्याच्या नंतर आपल्याला काय समजून येते, 4 स्क्वेअर इक्वल टू 3 स्क्वेअर इक्वल टू 5 स्क्वेअर येत आहे. ठीक आहे. एकतर तुम्ही जसं दिलेलं आहे या स्लाईडमध्ये ते लिहून घ्या, किंवा मी इथं तुम्हाला इंडिकेट करत आहे, 5 स्क्वेअर इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर 25 इक्वल टू 9 प्लस 16 25 इक्वल टू 25. या दोन्हीपैकी तुम्ही हे स्लाईड लिहून घ्या किंवा या साईडचं लिहून घ्या, सारखंच आहे. ठीक आहे. आणि शेवटी एक स्टेटमेंट लिहिणार, कारण हे दोन्ही व्हॅल्यू सारखे आलेले आहेत. दस 3, 4, 5 फ्रॉम अ पायथागोरन ट्रिपलेट. जे काही ट्रिपलेट आहे, हे जे काही 3, 5, 5 तुम्हाला नंबर दिला आहे ते काय पायथागोरन ट्रिपलेट आहे. नंतर तुम्हाला काय सांगितलेलं आहे, नंतर तुम्हाला नंबर दिला आहे 2, 4, 5. याच्यात काय आहे, 5चा स्क्वेअर 25, 4चा स्क्वेअर 16, 2चा स्क्वेअर 4. नंतर तेच सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला. 16 प्लस 4, जसं 5चा स्क्वेअर इक्वल टू 2 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर 25 इक्वल टू 4 प्लस 16. काय येते आन्सर, 25 इज नॉट इक्वल टू 20, कारण या दोघांची ॲडिशन केलं तर काय येते, आपली 20 येते. त्यामुळं जे काही यांची जे काही व्हॅल्यू आहे ते सॅटिस्फाय नाही होत आहे, इक्वल नाही येत आहे. त्यामुळे जे काय 2, 4, 5 डज नॉट फॉर्म अ पायथागोरन ट्रिपलेट. 2, 4, 5 जो नंबर आहे तो ट्रिपलेट फॉर्म करत नाही आहे. याच प्रकारचे तुम्हाला दुसरे काही क्वेश्चन दिलेले आहेत. नंतर तुम्हाला एक ट्रिपलेट दिलेला आहे 4, 5, 6. याच्यामध्ये काय करणार तुम्ही, 6 स्क्वेअर इक्वल टू 5 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर 6 स्क्वेअर 36. नंतर 5चा स्क्वेअर 25 प्लस 16. आणि दोघांची जर करता तुम्ही ॲडिशन केली तर या दोघांची ॲडिशन काय येत आहे पहा. जो काही तुमचा 6 आहे, 6चा स्क्वेअर आहे 36, आणि जे काही जर करता तुम्ही या दोन्ही नंबरची ॲडिशन केली तर तुमची ॲडिशन येत आहे 41. हे दोन्ही नंबर जे आहेत ते एकमेकांच्या इक्वल नाहीत, त्यामुळं हे सुद्धा 4, 5, 6 डज नॉट फॉर्म अ पायथागोरन ट्रिपलेट. हा जो नंबर तुम्हाला दिलेला आहे हा सुद्धा ट्रिपलेट नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला फर्दर काही क्वेश्चन दिलेले आहेत, त्या क्वेश्चनमध्ये नंतर एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरमध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे, 2, 6, 7 हा पायथागोरन ट्रिपलेट आहे किंवा नाही. सेम तेच करायचं आहे. मोठा नंबर कोणता आहे, 7. 7चा स्क्वेअर इक्वल टू 2 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर. 7चा स्क्वेअर आहे 49, 2चा स्क्वेअर 4 प्लस 6चा स्क्वेअर 36. जर करता यांची ॲडिशन आपण केली तर 49 इक्वल टू काय येत आहे, आन्सर 40 येत आहे.
त्यामुळं हे सुद्धा एकमेकांच्या इक्वल नाही आहेत. त्यामुळं 2 6 7 हा तुमचा पायथागोरन ट्रिपलेट नाही आहे. डज नॉट फॉर्म अ पायथागोरन ट्रिपलेट. इज दिस क्लिअर? देन युअर फर्दर क्वेश्चन इज asked to you 49 and 41, 40, 41 and 9. This is a triplet or not? This is Pythagorean triplet or not? यामध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला सॉल्व करून इथं दिलेलं आहे स्लाइडमध्ये, किंवा जे आपण अगोदर स्टेप केलेले आहे त्याच्यानुसार सुद्धा तुम्ही याला सॉल्व करू शकता. कसं, जे काही मोठा नंबर आहे तो मोठा नंबर कोणता आहे आपला? 41 आहे. 41 इक्वल टू राहिलेले रिमेनिंग दोन नंबर. कोणता नंबर? एक तर 9 स्क्वेअर प्लस 40 स्क्वेअर. आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणजे जे काही तुमचा 41 आहे, 41चा स्क्वेअर हा आहे 1681. 9चा स्क्वेअर 81 आणि 40चा स्क्वेअर 1600. ठीक आहे. जर करता आपण या दोन्ही नंबरला ॲड केलं तर आपलं आन्सर हे इक्वल येते. ठीक आहे. 1681 इक्वल टू 1681. देअरफोर द सेट ऑफ 9, 40 अँड 41, इथं हे 9 कट करून टाका. याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते पहा. हे तुमचं इरेज झालेलं आहे चांगल्या प्रकारे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? 9, 40 अँड 41 इज अ पायथागोरन ट्रिपलेट. आय होप हा सुद्धा तुम्हाला क्वेश्चन क्लिअर असेल. तुम्हाला नंतर कोणता दिलेला आहे ट्रिपलेट? या ट्रिपलेटमध्ये सांगितलेलं आहे 4, 7, 8 आणि सोबतच तुम्ही या जे काही स्लाइड मी तुम्हाला अवेलेबल करत आहे त्याचे स्क्रीनशॉट काढू शकता. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला दिलेला आहे 4, 7, 8. यामध्ये मोठा नंबर कोणता आहे? 8 स्क्वेअर. 8 स्क्वेअर इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर. 8 स्क्वेअर काय येणार? 8 स्क्वेअर आहे 64. 4चा स्क्वेअर 16 प्लस 49. जर करता आपण याची ॲडिशन केली तर याची ॲडिशन आपली येते 65. जे काही 8चा स्क्वेअर आहे तो 64 आहे आणि जे काही तुमची 16 आणि 49ची ॲडिशन येत आहे ते 65 आहे. इथं एका नंबरचा डिफरन्स आहे, त्यामुळे हे दोन्ही व्हॅल्यू जे आहेत ते बरोबर नाही आहेत. त्यामुळे आपण सांगू शकतो की जे काही 4, 7, 8 आहे डज नॉट फॉर्म अ पायथागोरन ट्रिपलेट. द नंबर ऑफ सेट 4, 7, 8 डज नॉट फॉर्म अ पायथागोरन ट्रिपलेट बिकॉज the larger number square is not equal to the further two remaining or smaller number square. इथं जे काही स्मॉलर नंबर आहे ते काय आहे? 4 आणि 7. त्यामुळे हा जो आहे तुमचा काय आहे? पायथागोरन ट्रिपलेट नाही आहे. नंतर तुम्हाला दुसऱ्या नंबरचा क्वेश्चन आहे. या प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन आहेत. तर दुसरा क्वेश्चन तुम्हाला काय दिलेला आहे? द साइड ऑफ सम ट्रायंगल आर गिवन बिलो. फाइंड आउट विच वन्स आर राईट अँगल ट्रायंगल. तुम्हाला काय दिलेलं आहे? साईड दिलेल्या आहेत आणि तुम्हाला विचारलेलं आहे की समजा तुम्हाला 3 साईड दिल्या आहेत. ॲज इट इज जसा पहिला क्वेश्चन होता हा सुद्धा क्वेश्चन नेमका तसाच आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. तुम्हाला 3 साईड दिलेल्या आहेत. यामध्ये सुद्धा तुम्ही तेच करणार जसं अगोदरच्या क्वेश्चनमध्ये केलं होतं. अगोदरच्या क्वेश्चनमध्ये काय केलं होतं? तुम्ही ट्रिपलेट फाइंड आउट केले होते. जे काही मोठा नंबर असणार त्याचा स्क्वेअर काढला आणि राहिलेल्या 2 नंबरचा स्क्वेअर काढून त्यांची ॲडिशन केली. यामध्ये काय करणार तुम्ही? या क्वेश्चनमध्ये नेमकं तेच करणार. यामध्ये मोठा नंबर कोणता आहे? 17 स्क्वेअर घेणार आणि 8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर घेणार. जर करता या स्क्वेअरची आणि या दोन्ही स्क्वेअरची काढलेली व्हॅल्यू जर करता यांची ॲडिशन बरोबर असेल जसं इथं दिलेलं आहे. पहा काय केलेलं आहे? 17 स्क्वेअर आहे 289, 15चा स्क्वेअर आहे 225 आणि 8चा स्क्वेअर आहे 64. जर करता आपण या 2 नंबरला ॲड केलं, कोणत्या? 225 आणि 64ला जर ॲड केलं तर आपलं जे काय आन्सर येत आहे ते काय येत आहे? 289 येत आहे. ठीक आहे. म्हणजेच हे 64 प्लस 225 इक्वल टू आपलं आन्सर जे काय येत आहे ते काय येत आहे? 289. आणि जे काय आपला 17चा स्क्वेअर आहे तो सुद्धा काय आहे? 289 आहे. त्यामुळं काय होत आहे? जे काही तुम्हाला विचारलेलं आहे, जे काही तुम्हाला साईड दिलेलं आहे तर ते साईडमध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की जे तुम्हाला दिलेलं आहे हे जे काही साईड्स दिलेले आहेत ते स्क्वेअर जे काही ट्रायंगल फाइंड आउट करू शकतात की नाही. तर जर करता हे इक्वल आलं तर ठीक आहे. हेच काय करणार? जे काही हे पायथागोरस ट्रिपलेट असणार पहिली गोष्ट. तर
8, 15 अँड 70 फॉर्म अ पायथागोरन ट्रिपलेट. का तर कारण जे काही मोठ्या नंबरची व्हॅल्यू आहे, जे मोठ्या नंबरचा स्क्वेअर आहे तो राहिलेल्या 2 नंबरच्या स्क्वेअरच्या बेरजे इतका आहे. ठीक आहे, तेच तुम्हाला इथं दिलं आहे. हेन्स द गिवन ट्रायंगल विथ साईड 8, 15 अँड 17 इज अ राईट अँगल ट्रायंगल. तुम्हाला नेमकं तेच विचारलेलं आहे. जे काही समजा हे स्क्वेअर दिलेले आहेत ते काय करणार, राईट अँगल ट्रायंगल फाइंड करणार, किंवा जे काही तुमचा राईट अँगल ट्रायंगल आहे ते काय करणार, हे जे काही नंबर आहेत ते काय करणार, राईट अँगल ट्रायंगल फॉर्म करणार. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर असेल. तर तुम्हाला या स्लाईडचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता. तुम्हाला नंतर पुढचा प्रश्न विचारलेला आहे पहा. द साईड ऑफ ट्रायंगल 11, 12 अँड 15. आता तुम्हाला काय दिलेलं आहे, 3 साईड दुसऱ्या दिल्या आहेत 11, 12 आणि 15. आपल्याला माहिती आहे 15चा स्क्वेअर 225 आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जर करता तुम्हाला ठीक आहे चला पहा, तुम्हाला जर स्क्वेअर काढण्याची सोपी पद्धत माहिती करून घ्यायची असेल तर पहा, जर करता तुम्हाला स्क्वेअर काढायचे असतील, जसं त्यांच्या शेवटी 5 आहे नंबर, जसं 5, 25, 35, 45 सो ऑन कंटिन्यू. जर करता अशा टाईपचे तुम्हाला क्वेश्चन काढायचे असतील तर ते तुम्ही कोण्या पद्धतीने काढणार आणि कसे काढणार ते लक्षात घ्या. जसं इथे काय नंबर दिला आहे, 25 दिला आहे, आणि सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे की जो काही 5चा स्क्वेअर असतो तो काय असतो, 25 असतो. पण यामध्ये ट्रिक काय आहे, जो काही अगोदरचा नंबर आहे, जसा तुम्हाला इथं अगोदरचा नंबर दिलेला आहे 1, ठीक आहे, 1च्या समोरचा नंबर काय आहे 2. जर करता या 1चा आणि 2चं मल्टिप्लिकेशन तुम्ही केलं तर तुमचा आन्सर येते 2, 2 1 जार 2, तर तुमचा 15चा स्क्वेअर असणार 25. तसंच आपण 25च्या रिलेटेड पाहू बरं, हे आन्सर आपलं बरोबर येते का, काय आहे 5चा स्क्वेअर काय आहे 25 आहे. 2च्या पुढचा समोरचा नंबर काय आहे 3 आहे. ठीक आहे, 2चा आणि 3चं जर करता मी मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर काय येत आहे आपलं, जे काय आपलं आन्सर येत आहे ते काय येत आहे 2 3 जार 6. आपला आन्सर येत आहे 625, आणि हाच तुमचा 25चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, तसंच आपण अजून एक करून पाहू, अजून एक आपण 35चा घेऊन पाहू. 35चा 5चा स्क्वेअर 25, 3च्या समोरचा नंबर जो आहे तो हा 4 आहे, आणि 4चा आणि 3चा जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर 4 3 जार 12. तर तुमचा जो काही 35चा स्क्वेअर असणार तो काय असणार 1225. आणि लगेचच मला माहिती आहे की तुमचे प्रश्न येणार, सर जे काही तुम्ही स्क्वेअर काढण्याची सोपी ट्रिक सांगितली ते तर फक्त 5च्याच रिलेटेड आहे, आणि बाकीचे नंबर नाही आहेत का 1 ते 100 पर्यंत, तर खूप सारे नंबर आहेत. तर त्यासाठी एक वेगळी ट्रिक आहे, हे त्यापेक्षा सोपी आहे, आणि ते जे काही बाकीच्या नंबरसाठी ट्रिक आहे तुमची ते पाहू आपण आता. ठीक आहे, फर्दर यामध्ये थोडा वेळ घेत आहे तुमचा, पण हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, ते तुम्हालाही माहिती आहे. चला पहा, जे काही बाकीचे नंबर असतील त्याच्यामध्ये तुम्ही जे काही तुमचं नंबर्स असतील त्यामध्ये कशी येणार ट्रिक. समजा मी एक नंबर घेतलेला आहे 36. समजा मला काय करायचं आहे 36चा स्क्वेअर काढायचा आहे, तर मी काय करणार आहे, अगोदर 6चा स्क्वेअर काढणार. 6चा स्क्वेअर काय आहे 36, आणि 3चा स्क्वेअर काय आहे 9. ठीक आहे, याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अगोदर या दोन्ही नंबरचे स्क्वेअर काढून घेतले तुम्ही, नंतर काय करायचं या दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं. काय येणार 6 3 जार 18, या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येणार 18, आणि 18ला तुम्हाला काय करायचं आहे, अजून एक वेळ मल्टिप्लाय करायचं आहे 2ने. जर करता तुम्ही याला अजून एकदा मल्टिप्लाय केलं 2ने तर तुमचा आन्सर येते 36. आता जे काही आन्सर आलेला आहे तो हा एक डिजिट सोडून द्यायचा आणि या दोन्ही नंबरमध्ये त्या नंबरला ॲड करायचं. जर करता तुम्ही ॲड केलं तर तुमचं आन्सर काय येणार 6, 3 + 6 9, 9 + 3 12. तर तुमचा जो काही 36चा स्क्वेअर असणार तो काय असणार 1296. आय होप ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल आणि हे तुम्हाला समजलं असेल जे काही मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर करता अजून एक एक्झाम्पल आपण पाहू, थोडा व्हिडिओ मोठा होईल पण जे काही आहे ते तुमच्या फायद्यासाठीच आहे. ठीक आहे, चला पहा एक आपण अजून एक यामध्ये घेऊ. जसं याच्यामध्ये नंबर दिला आहे 12. 12चा स्क्वेअर कसा काढणार, जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. जसा 2चा स्क्वेअर काय आहे 4. पण इकडे लक्ष द्या, एक गोष्ट लक्षात देण्याची काय आहे याच्यामध्ये की जे काय जेव्हा तुम्ही स्क्वेअर काढणार, ठीक आहे, स्क्वेअर काढते वेळी जर करता एका डिजिटचा तुमचा स्क्वेअर येत असेल तर त्याच्या अगोदर तुम्ही 0 जोडणार. जसं 1चा स्क्वेअर 1 आहे, 2चा स्क्वेअर 4 आहे आणि 3चा स्क्वेअर नाही आहे. या तीन स्क्वेअरमध्ये तुम्ही काय करणार, जर करता तुमचा आन्सर घ्यायचा असेल 2चा स्क्वेअर 4 आहे तर तुम्ही 4 न घेता 0 4 घेणार. 1 साठी 0 1, 3 साठी 0 9. ठीक आहे, तसंच 1चा स्क्वेअर काय 1च आहे त्यामुळे याच्यासाठी आपण घेणार 0 1. ठीक आहे,
आणि तेच सेम जसं आपण अगोदर केलं, या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन करा, 2 1 जा 2, त्याला अजून 2 ने मल्टिप्लाय करा तर तुमचा आन्सर येणार 4. एक नंबर सोडून द्या, त्यामध्ये 4 ॲड करा, 144 तुमचं काय असणार आन्सर काय असणार. आणि तोच तुमचा ॲज इट इज काय आहे, जो काही तुमचा स्क्वेअर आहे 12चा तोच आहे. ठीक आहे. आय होप हे तुम्हाला क्लिअर असेल सगळ्यांना. आणि जे काही फर्दर पुढचे क्वेश्चन आहेत ते आपण पाहू. यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, साईड दिलेले आहेत आणि त्या साईडमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे. त्यामध्ये काय विचारलेले आहेत ते पहा. 15 स्क्वेअर 225, 11 स्क्वेअर 121 अँड 12 स्क्वेअर इज 144. जर करता आपण या दोन्ही नंबरला दोन्ही स्क्वेअरला ॲड केलं तर आपला आन्सर येत आहे 265. आणि 265 हे 225च्या बरोबर नाही आहे. त्यामुळेच जे काही 11 12 15 आहे तो आपला एकतर ट्रिपलेट नाही आहे. आणि जर करता तो ट्रिपलेट नसेल तर तो काय करणार, हेन्स 11 12 15 does not form a Pythagorean triplet. Hence the given triangle with side 8 15 17 not right angle triangle. हे आपल्या राईट अँगल ट्रायंगल नाही आहे. ठीक आहे. तर पुढे नंतर तुम्हाला एक क्वेश्चन दिला आहे 11 60 61. यामध्ये सुद्धा तेच करायचं आहे. 60चा स्क्वेअर 3600, 11चा स्क्वेअर 121 आणि 61चा स्क्वेअर तुमचा जो आहे तो आहे 3721. मी तुम्हाला सोप्या पद्धतीने ट्रिक सांगितलेली आहे. जे काही मल्टिप्लिकेशन करायचं असते तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही आहे. अगोदरच्याच क्वेश्चनमध्ये डिस्कस करते वेळी मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे. त्या ट्रिकचा वापर करा आणि सोप्या पद्धतीने सगळ्यांच्या अगोदर तुम्ही स्क्वेअर फाइंड आउट करू शकता. जर करता तुमच्या क्लासमध्ये कोणी टॉपर असेल तर तुम्ही त्या टॉपरपेक्षाही अगोदर तुमचा स्क्वेअर येणार, कारण सोपी ट्रिक आहे. जे काही आहे ते पहा. नंतर तुम्हाला दिलं आहे, जर करता आपण या दोन्ही नंबरची ॲडिशन केली तर जे काय ॲडिशन केलेली आहे आपण ते काय येत आहे पहा, ते सुद्धा याच नंबर इतकी येत आहे. त्यामुळे काय होत आहे, म्हणजे जर करता आपण 121 प्लस 3600 ॲड केलं तर आपला आन्सर येत आहे 3721. आणि 61चा स्क्वेअर सुद्धा तोच आहे. त्यामुळे काय होत आहे, 11 60 अँड 61 फॉर्म अ पायथागोरन ट्रिपलेट. हे जो नंबर आहे तो काय करत आहे, पायथागोरन ट्रिपलेट फॉर्म करत आहे. आणि जर करता हा पायथागोरन ट्रिपलेट फॉर्म करत असेल तर साईड 11 60 अँड 61 इज अ राईट अँगल ट्रायंगल. हा राईट अँगल ट्रायंगल असणार. फर्दर पुढचा क्वेश्चन 1.5 1.6 आणि 1.7. आता तुम्हाला हेच डिस्कस करायचं आहे. जेव्हा पॉईंटचं मल्टिप्लिकेशन करत असता किंवा स्क्वेअर काढत असता पॉईंटला अगोदर विसरून जा. जसा 1.5चा स्क्वेअर तुम्हाला सांगितलेला आहे, जसा 15चा स्क्वेअर आपल्या सगळ्यांना माहित आहे 225. याच्यामध्ये घाबरून जाण्याची गरज नाही आहे, कारण याच्यात काय दिलेलं आहे 1.5 दिलेला आहे. आम्हाला कसं येईल काय येईल ते घाबरून जाण्याची गरज नाही. सरळ सरळ पॉईंटला सध्या तरी विसरून जा. जसं 15चा स्क्वेअर काढतो सोप्या पद्धतीने कसा काढायचा ते आपल्याला माहित आहे. 5 आहे, 5चा स्क्वेअर 25 आणि 1च्या पुढचा नंबर 2 आहे. 2 आणि 1चं मल्टिप्लिकेशन केलं तर 2च येते. ठीक आहे. आता राहिला प्रश्न सर याच्यामध्ये, तर पॉईंट होता, पॉईंट कुठे द्यायचा, इकडे पहा. इथं काय आहे, स्क्वेअर आहे. त्यामुळे जो तुमचा पॉईंट येणार आहे तो काय येणार, 2 डिजिट सोडून तुमचा पॉईंट येणार. ठीक आहे. जे तुमचं 15चा जे काही स्क्वेअर असणार तो 2.25 असणार. ठीक आहे. 16चा 2.56 आणि 17चा 2.89. ठीक आहे. जर करता आपण यांचे ॲडिशन केले, जे काही नंबर दिला आहे मोठ्या नंबरचा बरोबर छोटा नंबर जर करता ॲड केला आपण, ठीक आहे, तर पहा त्यामध्ये काय दिलेलं आहे. जो काही तुमचा 1.7 आहे त्याचा आन्सर येत आहे 2.89. 1.5 साठी येत आहे तुमचा आन्सर 2.25 आणि 1.6 साठी तुमचा आन्सर येत आहे 2.56. ठीक आहे. जर करता आपण या नंबरला ॲड केलं, जसं 17 स्क्वेअर आहे, 17चा स्क्वेअर हा मोठाच आहे, ऑब्वियस आहे. आपण या दोन नंबरच्या राहिलेले काय करणार, ॲडिशन करणार. या दोन्ही नंबरचे ॲडिशन येत आहे 4.81, जे की 2.89 याच्या बरोबर नाही आहेत. त्यामुळे जे काही हे नंबर दिलेले आहेत ते पायथागोरन ट्रिपलेट नाही आहेत. जर करता ते पायथागोरन ट्रिपलेट नाही आहेत तर जे काही साईड दिलेले आहेत ते राईट अँगल ट्रायंगल फॉर्म करणार नाहीत. इज नॉट फॉर्म अ राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. तर पुढचा क्वेश्चन याच्यामध्ये काय दिलं आहे, द साईड ऑफ द गिवन ट्रायंगल आर 40 20 अँड 30. लेट अस चेक वेदर द गिवन सेट 40 20 30 फॉर्म पायथागोरन ट्रिपलेट ऑर नॉट. अगोदर तर पहा ते पायथागोरन ट्रिपलेट फॉर्म करत आहे किंवा नाही. जर करता ते पायथागोरन ट्रिपलेट फॉर्म करत आहे तर ते साईड जे दिलेले आहेत ते राईट अँगल ट्रायंगल फॉर्म करणार. आणि जर
पायथागोरन ट्रिपलेट फॉलो करत नसेल किंवा फॉर्म करत नसेल तर तो जे काही साईड दिले आहेत ते तुमच्या साईड राईट अँगल ट्रायंगल फॉलो करणार नाहीत किंवा फॉर्म करणार नाहीत. 40चा स्क्वेअर आहे 1600, 20चा स्क्वेअर 4000, 30चा स्क्वेअर आहे 900. ऑब्वियस आहे हा स्क्वेअर जो आहे तो मोठा आहे. आपण या काय करणार, या दोन्ही स्क्वेअरची ॲडिशन करणार. जर करता या दोन्ही स्क्वेअरची ॲडिशन केली तर आपली ॲडिशन येत आहे 1300 आणि जे काही 40चा स्क्वेअर आहे तो काय आहे 1600 येत आहे. त्यामुळे जे काही आपल्याला साईड दिले आहे ते ट्रिपलेट पायथागोरन ट्रिपलेट फॉर्म करत नाही आहे. त्यामुळे जे काही तुम्हाला स्क्वेअर जे काही साईड दिलेले आहेत तो काय करणार, राईट अँगल ट्रायंगल फॉलो करणार नाही. आय होप हे क्वेश्चन तुम्हाला समजले असतील सगळे. जर काही तुम्हाला अजून कोणते क्वेश्चन असतील तर तुम्ही कॉमेंट करू शकता. आणि आजच्या व्हिडिओसाठी थँक्यू. माहिती आहे थोडा व्हिडिओ मोठा आहे पण काही ट्रिक्स सांगितलेल्या आहे यामध्ये, त्याचा फायदा घ्या, चांगल्या प्रकारे करा. आय होप दिस व्हिडिओ इज हेल्पफुल टू ऑल ऑफ यू. थँक्यू फॉर टुडेज व्हिडिओ.